शुभविवाह या मालिकेच्या 21 फेब्रुवारीच्या भागामध्ये चिडलेली रागिणी भूमीच्या अंगावरती धावून गेले आणि तुझी हिंमत कशी झाली आहे देवाला हात लावण्याची, याच्यापुढे देवाला हात लावलास तर गाठ माझ्याशी आहे असं तिला ओरडून सांगत आहे. पण त्यावरती भूमी सांगते, हे बघा, मला वर्षानुवर्ष देवासमोर दिवा लावायची सवय आहे आणि ती सवय मी जोपासते, बस, बाकी काहीच नाही आहे. हे बघा, 3-4 दिवस मी बघतेय देवासमोर दिवा लावला जात नाहीये आणि याच कारणासाठी मी हे सगळं करत होते आणि याच्यापुढे सुद्धा आता दिसलं ना तरी मी हे सगळं करतच राहणार आहे. यावरती ती म्हणते, तुझ्या आईने काही नवस केला होता का की माजोरडी मुलगी आता माझ्या पोटी जन्माला येऊ दे? त्यावरती भूमी म्हणते, काय मुजोरी केली मी? देवापुढे दिवा लावण्यात कसली आले मुजोरी? त्यावरती रागिणी म्हणते, देवापुढे दिवा लावण्यात नाहीये, मालकिणीने जर सांगितलंय की देवाराला हात नाही लावायचा तर मात्र इथे आता आजूबाजूला भटकायचं पण नाहीये. यावरती भूमी म्हणते, काय हो, तुम्हाला कसली इतकी इन्सिक्युरिटी आहे? काय इतक्या तुम्ही घाबरलेल्या असता हो नेहमी? देवीची कृपा तुमच्यावरती नाहीच आहे, पण आता तिला किमान तिच्या घरामध्ये पूजा अर्चा तरी होऊ दे, इतकं काय तुमचं आहे? यावरती ती म्हणते, हे बघे, तू शानपणा करू नको, मी या घरची मालकीण आहे, या घरामध्ये काय होणार कसं होणार हे फक्त मीच ठरवणार. तू देवीला हात सुद्धा जोडायचे नाहीयेस, इथे आजूबाजूला भटकायचं सुद्धा नाहीयेस. यावरती भूमी म्हणते, विसरलात का? कोखले गुरुजींच्या शिष्याने केलेली भविष्यवाणी विसरला असाल तर मी तुम्हाला आठवण करून देते. त्यांनी भविष्यवाणी केली होती की तुमचा वाईट काळ सुरू झालेला आहे आणि तुमच्या या वाईट काळामध्ये तुम्हाला आता इकडे अचानकपणे त्रासाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे या महाशिवरात्रीपासून अक्षयतृतीयेपर्यंत तुमच्या वाईट काळाची सुरुवात आहे. यावरती रागिणी म्हणते, तू मला अजिबात ध्यान देऊ नकोस हा, एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ताच्या आत्ता इथून उठायचं, परत देवीच्या समोर येऊन कधीही नमस्कार करायचा नाही. भूमी सांगते, ठीक आहे, मी कधीही देवीच्या समोर येऊन नमस्कार तर करणार नाहीच, पण देवीला घरातून कुठेही नमस्कार केला ना तरी तो तिच्यापर्यंत पोहोचतो हे मला चांगलंच माहिती आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे रागिणी सांगायला लागते, जा मजा, कुठेही बस आणि नमस्कार कर, पण इथे माझ्या समोर येऊन थोबाड वाजवू नको आणि इथे माझ्या समोर बसून तू आता अजिबात हे करू नकोस. असं म्हटल्यावरती भूमी सांगते, ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे, तुम्हाला इतकी इन्सिक्युरिटी आहे ना तर आता मी देवीला नमस्कार कुठूनही करेन आणि तो सुद्धा देवीपर्यंत पोहोचणार, ही गोष्ट मात्र आता मला माहिती आहे. रागिणी म्हणते, जा ना मग, कशाला इथे बसलेली आहेस? मग आता भूमी किचनमध्ये जाते, किचनच्या दारातून ती देवीला नमस्कार करते आणि देवी आई, आज माझे वाईट दिवस आहेत, मला तुझ्या समोर येऊन सुद्धा आता नमस्कार करता येत नाहीये, त्यामुळे मी तुला इथून नमस्कार करते, या सगळ्या वाईट शक्तींचा अंत कर आणि मला न्याय मिळवून दे देवी आई. असं म्हणत आता इकडे भूमी किचनच्या दारातून नमस्कार करते आणि नमस्कार करून बोलत आहे. तोपर्यंत इकडे आता आपल्याला दाखवलं जातं की आकाश आणि भूमी बलदेवला भेटायला आलेत. बलदेवने फोन करून त्या दोघांना बोलवलेलं आहे आणि बलदेवला काहीतरी त्यांना खूप महत्त्वाची माहिती सांगायची आहे. म्हणून आता बलदेव म्हणतो, आकाश, अरे काल रात्री ज्या वेळेला मी तिकडून परतत होतो ना त्यावेळेला मला जी गोष्ट कळली ना ती गोष्ट महाभयंकर आहे. आणि त्यावरती लगेचच आकाश म्हणतो, काय कळलं तरी काय तुला? त्यावरती बलदेव सांगायला लागतो, अरे काय सांगू त्यावेळेला, आणि तो आता फ्लॅशबॅकमध्ये सगळ्या गोष्टी सांगायला लागतो. बलदेव ज्या वेळेला रागिणीचा म्हणजे रागिणीचा पाठलाग करत असताना त्याला आता त्याची रिक्षा बंद पडते म्हणून तो रिटर्न येत असतो. तर रिटर्न येत असताना रागिणी तिचं काम उरकून आता व्हॅनमधून घरी चाललेली असते. ज्या वेळेला रागिणी घरी चाललेली असते त्यावेळेला ती आता एका ठिकाणी गाडी थांबवते आणि एक मास्कवाला माणूस तिकडे आलेला असतो. ज्या वेळेला तो मास्कवाला माणूस येतो मग रागिणी आपल्या गाडीच्या काचा खाली करते, तो माणूस तिला अर्धी नोट देतो, ती त्या माणसाला अर्धी नोट देते, ती नोट जोडली जाते आणि ही नोट जोडल्यावरती मग तो माणूस त्याच्या हातामध्ये असलेली पिशवी रागिणीला देतो. आणि हे सगळं आता मात्र इकडे बलदेवने पाहिले आणि हा काय प्रकार आहे, अर्ध्या नोटीचा हा कसला पासवर्ड? ही दोघांनी अर्धी नोट एक्सचेंज करून काय पासवर्ड शेअर केला आणि आता ही कसली बॅग रागिणीला त्या माणसाने दिले हे काही त्याला कळत नाही, पण अर्धसत्य त्याला कळालेलं आहे आणि तो तेच आकाश भूमीला सांगतोय. यावरती आकाश म्हणायला लागतो, मी पिक्चरमध्ये वगैरे पाहिले ज्या वेळेला अशी इल्लीगल कामं वगैरे केली जातात ना
त्यावेळेला ह्या अशा नोटी एक्सचेंज केल्या जातात. यावरती तो म्हणतो मला पण डाऊट आहे की काहीतरी इल्लीगल काम आता रागिणी पटवर्धन करतीये आणि म्हणूनच तिने आता हे सगळं केलेलं आहे. बरं इतकंच नाही तर पुढे जाऊन त्या माणसाला पकडण्याचा सुद्धा आता मी प्रयत्न केला होता. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच आकाश म्हणायला लागतो काय म्हणजे तुला काय म्हणायचंय नक्की, तर तो माणूस कोण होता, काय होता, तुला काही कळलं का? यावरती लगेचच आता मात्र बलदेव सांगायला लागतोय की खरं सांगू का, तर आता आकाश मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की मी त्या माणसाचा ज्या वेळेला पाठलाग करायला गेलो होतो त्यावेळेला आता इकडे अंधारामध्ये तो माणूस ना एका बाईकवरती आला होता आणि त्यानंतर पुढे घडलेली घटना तो सांगायला लागतो. इकडे आता पौर्णिमा खूपच चिडलेली आहे आणि पौर्णिमाने फोन केलाय त्या गुरुजींना, ज्या गुरुजींनी आकाश आणि भूमी या दोघांना आता हे सगळं हँडल करण्यासाठी म्हणजे ही पूजा करण्यासाठी दिली होती. त्यांना कॉल करते. त्यांना कॉल करून ती आता चांगलीच ओरडते, तुम्हाला कुणी सांगितलं होतं आकाश आणि भूमीला पूजा करायला द्यायला? यजमान घरामध्ये नसताना तुम्ही त्यांना मान कसा दिलात? यावरती ते सांगायला लागतात हो, पण मला असं वाटलं की पूजा होणं महत्त्वाचं आहे आणि आता ही पूजा होणं महत्त्वाचं वाटलं म्हणून फक्त मी त्यांना तो मान दिला. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ज्या वेळेला आता इकडे तुम्ही बाहेर पडलात ना त्याच्यानंतर आकाश आणि भूमी हे दोघं सुद्धा बाहेर पडले होते. तिच्याकडे खूप मोठी टीप आलेली आहे पौर्णिमाकडे आणि पौर्णिमा आता चांगलीच हे झालेली आहे. बरं झालं तुम्ही मला सांगितलं, पण यापुढे लक्षात ठेवा, यापुढे घरामध्ये काहीही तुम्हाला जे काही रागिणी पटवर्धन सांगतील ना तसं आणि तसंच झालं पाहिजे, आपलं डोकं चालवू नका. असं म्हटल्यावरती आता इकडे ते सांगायला लागतात ठीक आहे तुम्ही म्हणाल तसंच होईल. तितक्यात रागिणी आली आणि ती म्हणते काय ग, काय म्हणत होते गुरुजी? यावरती लगेचच पौर्णिमा सांगायला लागते काही नाही, त्यांनी तेच सांगितलं की आकाश भूमी यांनी आता पूजन केलं. पण आई सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण गेल्यानंतर त्यांनी पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर ते सुद्धा तिकडून कुठेतरी सटकले होते, ते सुद्धा बाहेर पडले होते, मला गुरुजींनी सांगितलं. यावरती रागिणी म्हणते काय ते गेले होते, ते काय आपला पाठलाग करायला गेले होते, कुठे गेले असतील ते? यावरती रागिणीला आता पौर्णिमा सांगते आई काहीतरी गडबड आहे, आपल्याला या सगळ्यामध्ये ना त्यांच्याकडे जरा लक्षच ठेवायला पाहिजे, म्हणजे त्यांचं जरा अतीच चाललेलं आहे. यावरती रागिणी म्हणते हो त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे, काय माहिती आपल्या विरोधात काही पुरावा वगैरे शोधत असतील तर. नाही आपण गाफील राहून चालणार नाहीये. इकडे तोपर्यंत बलदेव आता सांगत आहे आणि बलदेव म्हणतोय मी त्या माणसाचा पाठलाग केला. त्यावेळेला तो माणूस बाईकवरती बसला आणि आता कुणाशी तरी बोलत होता, पण त्याच वेळेला मी आता लपून छपून त्याला पकडायला गेलो, पण त्याने बहुतेक मला आरशात पाहिलं बाईकच्या आणि तो पळून गेला. त्यामुळे आता इकडे आता भूमी सांगायला लागते पण बलदेव दादा खरं सांगायचं तर आता जर का त्या माणसाने रागिणीला सांगितलं तर की तुम्ही त्याचा पाठलाग करत होतात, मग आपलं काही खरं नाहीये. यावरती तो सांगायला लागतो हो ते ठीक आहे, पण आपल्याला हे सत्य शोधून काढायला पाहिजे. आकाश खूपच चिडलाय आणि ही रागिणी पटवर्धन आपल्याला तर त्रास देतीये, पण आता ही इल्लीगल कामामध्ये पण अडकलेली आहे. याच्या आधी सुद्धा आत्यावरती इल्लीगल कामाचे केसेस टाकले गेलेल्या होत्या आणि त्यामध्ये ती आता तिच्या विरुद्ध पुरावे पण होते, पण या वेळेला आता मात्र ती पूर्णपणे अडकण्यासाठी तयार आहे. आपण काहीही केलं ना तरी सुद्धा लवकरात लवकर पुरावे शोधून तिला आता अडकवायला पाहिजे. भूमी सांगायला लागते मी ना काल तू टॅक्सीचा नंबर सांगितलास ना मला, त्या टॅक्सीचा नंबर प्रशांतला पाठवला होता आणि त्याला त्याचा मित्र एक RTO मध्ये आहे, तर त्याच्याकडून सगळी माहिती काढायला सांगितलेली आहे. थोड्याच वेळात मला सांगेल प्रशांत काय ते. इकडे रागिणी आणि पौर्णिमा खूपच इन्सिक्युअर झाल्यात. हे काय बोलतायत, कसं बोलतायत, यांचं नक्की चाललंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी दोघी जणी मात्र आता इकडे आकाश, भूमी आणि बलदेव यांच्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न करतायत. आणि पौर्णिमा सांगते आई म्हटलं ना मी तुम्हाला यांचं काहीतरी चालू आहे, हे आता आपल्या विरोधात काहीतरी करण्याच्या आधी आपल्याला पाऊल उचललं पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये यांनाच हे केलं पाहिजे. तोपर्यंत नेमका आता प्रशांतचा कॉल आलाय आणि प्रशांतचा कॉल आल्यावरती प्रशांत म्हणतो ताई डिटेल्स मला सगळ्या भेटलेल्या आहेत. यावरती ती म्हणते प्रशांत मला ह्या डिटेल्स सगळ्या फॉरवर्ड कर ना तू. यावरती प्रशांत तिला सगळ्या डिटेल्स फॉरवर्ड करतो, ती टॅक्सी कुठे, काय, कशी, आणि त्यानंतर लगेचच आकाश सांगतो ठीक आहे भूमी, मी त्या टॅक्सीच्या जो लोकेशन पाठवलेलं आहे ना प्रशांतने, त्या लोकेशनच्या इथे आता जाऊन बघतो, त्याची माहिती घेतो आणि त्यानंतर मग आता काय करायचं ठरवतो. त्यानंतर मग आकाश ते जे त्याला मिळालेली माहिती आहे की त्या टॅक्सीचं लोकेशन कुठे आहे किंवा काय कुठे आहे त्यानुसार तो आता चाललेला आहे. आणि रागिणी विचार करते हा कुठे चाललाय, आणि ती पौर्णिमाला म्हणते ते काही नाहीये, आपल्याला सत्य जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला याचा पाठलाग करायलाच पाहिजे.
मी याचा पाठलाग करते आणि पाठलाग करून बघूया आपल्याला काय भेटतंय ते, असं म्हणत ती आता आकाशचा पाठलाग करायला निघते. आकाशला जे त्या ह्याचं लोकेशन भेटले, आकाशला जे लोकेशन आहे त्या लोकेशनवरती, म्हणजे त्या टॅक्सीचं लोकेशन जे भेटले त्या लोकेशनवरती आकाश जायला निघालेला आहे. ज्या वेळेला आकाश तिकडे निघतोय आणि आता तो टॅक्सी ड्रायव्हर त्याच टॅक्सीच्या इथे आता किंवा त्या टॅक्सीच्या बाजूला बोलताना आपल्याला दिसतोय. आकाशने त्याला पाहिलंय, त्याला पाहून आता विचारलं जाणार, पण तो तिकडेच आता मागे लपून बसलेला असताना त्याला आता बाईकच्या आरशामध्ये रागिणी आपला पाठलाग करते हे दिसतंय आणि तो विचार करतोय नाही नाही, आत्ता जर का मी त्या माणसापर्यंत पोहोचलो तर माझ्याऐवजी रागिणीच त्याचा ताबा घेईल आणि मग मात्र सगळे पुरावे ती स्वतः नष्ट करेल. त्यामुळे इथून निघणं हेच माझ्यासाठी सामंजस्याचं आहे. आणि असं म्हणत तो आपला रस्ता बदलतो, त्या माणसाचा पाठलाग करणं सोडतो आणि त्या माणसाचा पाठलाग करणं सोडून आता तो तिकडून निघालेला आहे, तो म्हणजे आता उलट्या दिशेला. आणि त्यानंतर तो रागिणीला चकवा देतोय जेणेकरून रागिणी इथपर्यंत पोहोचून त्या माणसापर्यंत पोहोचू नये. रागिणी त्याच्या पाठोपाठ येते आणि त्यानंतर मग आता दुसऱ्या दिशेने जात असताना आकाश मुद्दाम ॲक्टिंग करतो आणि ॲक्टिंग करून आता तो एका माणसाला वेगळाच कोणता तरी पत्ता विचारायला लागतो. त्यावेळेला रागिणी आता तिकडे येते आणि ए ए कुठे चाललंयस तू, असं त्याला म्हणायला लागते. तो सांगतो काही नाही, आपल्या ऑफिसचे एक एम्प्लॉई आहेत ना, जरा ते आजारी होते म्हणून म्हटलं त्यांना जरा भेटून यावं. यावरती ती म्हणते अच्छा, म्हणजे ऑफिसमध्ये तू माझ्या विरोधात खूप मोठा कंपू तयार करतोयस का? हा, म्हणजे सत्ता पालट करण्यासाठी हे सगळं करतोयस? तो सांगतो नाही, मी खरं तर सगळ्याच एम्प्लॉईंची अशी चौकशी करत असतो. मला कळलं की ते आजारी होते म्हणून मी म्हटलं की जरा चौकशी करतो, बस बाकी काहीच नाही. रागिणी म्हणते काय गरज पडले तुला इकडे येण्याची? आणि रागिणी आणि आकाश दोघं जण बोलत असताना अचानकपणे तीच टॅक्सी तिकडून पास झालेली आहे. हा, पण त्याच्यामध्ये तो माणूस तर नाहीये, पण रागिणीला पण संशय आलाय, काल जी माणूस आला होता टॅक्सी घेऊन ती हीच टॅक्सी होती का? आणि तिला डाऊट आलाय, पण ती आता आकाशच्या समोर काहीच चौकशी करू शकत नाहीये कारण तिला असं वाटतंय की आकाशला काही माहीत नाहीये. आणि त्यानंतर ती टॅक्सीकडे पाहते, आकाश त्या टॅक्सीकडे पाहतो, म्हणजे हिने ही टॅक्सी ओळखले हे त्याला कळालेलं आहे. तोपर्यंत ती सांगते हे बघ, या एम्प्लॉईंची चौकशी करणं हे करण्याची तुला काही गरज नाहीये, तुला तर आता ना मी असा धडा शिकवते ना, चल चल माझ्यासोबत, असं म्हणत ती आकाशचा हात धरते, त्याला फरफटत घरी आणते. इकडे पौर्णिमा वाट पाहत असते, भूमीला पण ती बोलवते आणि आता इकडे तोपर्यंत अथर्व आणि मानसी हे दोघं पण आलेले आहेत. अथर्व म्हणतो आई काय झालं, काय आगाऊगिरी केली ह्यांनी? यावरती मग लगेचच ती सांगायला लागते काय आगाऊगिरी म्हणजे काल रात्री कुठे बाहेर पडला होता तुम्ही दोघं जण? त्यावरती भूमी म्हणते नाही, आम्ही इथेच तर होतो ना. यावरती पौर्णिमा म्हणते थांबा मी कॉल लावते. पौर्णिमा ताबडतोब गुरुजींना कॉल लावते आणि गुरुजी काल रात्री आम्ही बाहेर पडल्यावरती आकाश भूमी पूजा झाल्यावरती बाहेर पडले होते की नव्हते? यावरती गुरुजी म्हणतात हो, तुम्ही बाहेर पडल्यावरती ते सुद्धा बाहेर पडले. यावरती रागिणी म्हणते कुठे गेला होतात, बोला कुठे गेला होतात? यावरती भूमी म्हणते अच्छा ते का, आम्ही पाय मोकळे करायला गेलो होतो. रागिणीला हा काही म्हणजे उत्तर पटत नाहीये आणि ती म्हणते खोटं बोलू नका, कुठे गेला होतात मला खरं खरं सांगा. भूमी सांगते आम्ही खरंच सांगतोय, पाय मोकळे करायला गेलो होतो. यावरती रागिणी म्हणते ठीक आहे पौर्णिमा, आजपासून या घरामध्ये फक्त आणि फक्त 4च लोकांचं जेवण बनेल, याच्यापेक्षा जास्त लोकांचं जेवण बनणार नाहीये. 4 दिवस या घरामध्ये यांना उपाशी ठेवायचं आहे. एकदा का उपाशी राहिले ना की ह्यांची अक्कल ठिकाणावरती 100% येणार म्हणजे येणार. यांची अक्कल ठिकाणावरती आणण्यासाठी यांना 4 दिवस उपाशी ठेवणं हे गरजेचं आहे. असं म्हटल्यावरती अथर्व म्हणतो आई झालंय तरी काय, का तू इतकी चिडलेस? यावरती ती म्हणते नाही नाही, हे माझा पाठलाग करत काल निघाले होते, यांना जरा जास्तच मस्ती आहे ना पाठलाग करण्याची, शोधून काढण्याची. ठीक आहे, यांची मस्ती जिरवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये, असं ती म्हणायला लागते. आणि ती पौर्णिमाला आता ह्या घरामध्ये यांचं जेवण 4 दिवस होणार नाही, 4 दिवस हे अन्न वाचून राहणार, हीच यांची शिक्षा आहे असं म्हणायला लागते. आणि त्यानंतर मग आता आकाश सांगण्याचा प्रयत्न करतोय की भूमीची तब्येत बरी नसते, असं काही करू नको, पण रागिणी कुठली ऐकायला. इकडे भूमीला ती जेवण तर देत नाहीच आहे, पण भूमीची गोळ्या सुद्धा ती बंद करून टाकते. भूमी तिला सांगते माझ्या
गोळ्या द्या. यावरती रागिणी म्हणते, आता मला खरं तर काही करायची गरजच नाहीये. बघितलंस ना, मी काही तुला कोणत्याही प्रकारे मारलेलं नाहीये, काही नाहीये, काहीच नाहीये. तू गोळ्यांच्या अभावी मेलीस तर माझ्यावरती कोणतीही शंका सुद्धा येणार नाहीये. असं म्हणत रागिणी आता इकडे चिडले आणि भूमीला चांगलीच फटकारते. आणि आता तुला वाचवायला कोण येतंय तेच मी पाहते. त्याच वेळेला जोगती तिकडे आलेली आहे आणि स्वतः देवी आई तिला वाचवायला आलेली आहे. असं म्हणत जोगतिणीची एंट्री झालेली आहे.